निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतु। मच्छिंद्र, गोरक्ष, जेव्हा एखादं आवर्तन पूर्ण होतं तेव्हा त्याच्या सभोवतालच्या गोष्टींची तीव्रता अधिक होत असते। संघर्षाची सुद्धा। चरपटीच्या रूपाने 9वे नाथ घडत आहेत, म्हणजेच एक आवर्तन पूर्ण होत आहे। माझं आणि श्री महादेवांचं नवनाथ असण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे। ते स्वप्न पूर्ण होत असताना चरपटीला वेगवेगळ्या अनेक अशुभ शक्ती त्रास देतील। त्याच्या समोर संकट निर्माण करण्यासाठी अनेक दुष्ट शक्ती उभ्या राहतील। आता हे तुमचं दायित्व आहे की चरपटीचं संगोपन उत्तम व्हावं, त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच असावं, त्याची साधना पूर्ण व्हावी आणि त्याने कठोर तप करावं। लोखंडाला तापवून जसा एखादा आकार दिला जातो तसा चरपटी नाथ म्हणून घडावा। चरपटी तरुण झाला की पुन्हा एकदा मला आणि श्री महादेवांना सगळे नवनाथ एकत्रित आलेले पाहायचे आहे। तेव्हा खऱ्या अर्थाने धर्माचा, सत्याचा जागर सुरू होईल। वाटेत येणाऱ्या प्रत्येक अशुभ शक्तीला भस्मसात करून सत्याचा मार्ग मोकळा करा। गुरुवर, आपल्या आज्ञेप्रमाणे मी आणि गोरक्ष नाथपंथाने जे मनुष्य कल्याणाचं व्रत हाती घेतलं आहे ते अविरत सुरू ठेवू। चरपटी भोवती असलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला अस्त्रशस्त्रांनी निपुण करू। चरपटीच्या भोवती दुष्ट शक्तींचा वेखा पडलेला आहे आणि तो दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होतो आहे। त्यामुळे तिथे पोचल्यावर सर्वप्रथम आम्ही त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करू आणि चरपटीच्या साधनेत कसलाही अडथळा येणार नाही यासाठी त्याला सहाय्य करू। चरपटी लवकरात लवकर सिद्धत्वाला कसा पोचेल हे आम्ही पाहू। चरपटीचं गुरुपद साक्षात आपण भूषवलं आहे गुरुवर, त्यामुळे आपल्याकडून त्याला अपार असं ज्ञान मिळणार आहेच, परंतु आम्ही त्याला नाथपंथाच्या तत्वाची ओळख करून देऊ। हे प्रभू, आपण आमच्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते आम्ही निश्चित पूर्णत्वास नेऊ आणि त्यासाठी आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत। आता आम्हाला प्रस्थान करण्याची अनुमती द्यावी गुरुवर। अनुमती आहे। आदेश अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। चैतन्य चरपटी नाथ चरपटी, अरे बाळा, किती वेळचा इथेच बसून आहेस तू? आज पूजेला आला नाहीस, जेवायला आला नाहीस? आई, मी ध्यान करत होतो, त्यात दिसलं
की मला भेटायला कुणीतरी येत आहे. म्हणजे नेमकं कोण येणार आहे? श्री दत्त महाराजांनी मला सांगितलं होतं की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ येणार आहे. एवढ्या महान योगींचे दर्शन आम्हाला पुन्हा घडतील म्हणजे ही आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. आणि ते तुला भेटायला येणार आहेत हे तुला कसं दिसलं? दत्त महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते मला जाणवलं. आता मला जायला हवं. एवढे महान तपस्वी भेटणार असतील तर मीही तुझ्या सोबत येतो. पिताश्री, श्री दत्त महाराजांची तशी आज्ञा नाही. मला एकट्याला भेटायला सांगितलं. तुम्ही सोबत आला आणि ती भेटलेच नाही तर? आधी मी त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांची अनुमती घेतो आणि मग तुम्ही या. हरकत नाही, तू भेट त्यांना. त्यांना भेटण्यासाठी तुला कुठे जावं लागेल? कदाचित ते मला वनातच भेटतील. मला भीती वाटतेय रे की तुझ्यावर पुन्हा कुठलं नवीन संकट यायला नको. म्हणजे तू घरात राहा, तू गावात जा, पण तिथे जाणं मला थोडंसं धोक्याचं वाटतंय. आई, काळजी करण्यासारखं काही नाही. उलट ते भेटणार आहेत हे माझं भाग्य आहे. कदाचित मला मिळालेलं संकेत खरं असेल, त्यामुळे म्हणतोय मला जायला हवं. ठीक आहे, जा, पण असं रिकाम्या हाताने जाऊ नकोस. हो, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी, गुरु, सद्गुरू असतील, त्यांना भेटायला जाताना काहीतरी घेऊन जावं. काय घेऊन जाऊ मी? मी स्वयंपाक बनवला आहे, त्यांना भोजनासाठी घेऊन जा. नाही चंद्रा, मागे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ आले होते तेव्हा आपण पाहिलं ते परन्न घेत नाही, ते भिक्षा घेतात. आई, मग पीठ दे, मी ते घेऊन जाईल. हो, हे योग्य आहे. थांब, मी घेऊन येते. चरपटी, मी तुला भेटायला इथे आलो आहे. तू जिथे कुठे असशील तिथून तात्काळ निघ आणि माझ्याकडे ये. इथे येताना जर तुला कोणी अडवलं, काही प्रश्न केले तर त्यांना उत्तर द्यायला तू बांधील नाहीस. त्यामुळे वेळ देवडू नकोस, तात्काळ माझ्याकडे ये. देव मच्छिंद्रनाथ कुरुबन. गोरक्षनाथ, 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 गोरक्षनाथ. काय ग चंद्रा, कुठे चाललीस बाहेर? आणि ते हातात काय आहे? चरपटीला देण्यासाठी पीठ आहे. चरपटीला? त्याला कशाला हवंय पीठ? अहो, तो नाथांना भेटायला निघालाय, भिक्षा देण्यासाठी घेऊन चाललाय. अगं पण काय गरज आहे या सगळ्याची? एक तर तो त्या साधूंना भेटायला जातो हेच मुळात चुकीचे. त्यात वरती पुन्हा हे पीठ घेऊन जाणार. नाही घेऊन जायचं म्हणावं. सुलक्षणा, अगं साधू ऋषी मुनींना भिक्षा वाढलेली चांगलं असतं. हो, पण ते आपल्या दारात आल्यावर तिकडे घेऊन जायची काही गरज नाहीये. अहो सासूबाई, ते दारात आले काय किंवा आपण भिक्षा नेऊन दिली काय, त्याने असं काय फरक पडणार आहे? मला आईचं बोलणं पटतंय. आणि तसंही आपला आणि त्या साधूंचा काही संबंध नाही. ते आपल्या चरपटीला खूप काही शिकवतात. हो ना. आणि सासूबाई,
तुम्हाला आठवतंय का, नाथ आपल्या घरी आले होते. त्यांनी चरपटीला आशीर्वाद दिला होता. भेट म्हणून डमरू सुद्धा दिलं होतं. नाथ खूप महत्वाचे आहेत आपल्या चरपटीच्या आयुष्यात. आणि मला असं वाटते की हे पीठ त्यांनी भिक्षा म्हणून नाथांना द्यावं. मी देऊन येते. हे जरा अतिच होतंय हा चंद्राचं. काहीही झालं तरी मी त्याला हे पीठ घेऊन जाऊ देणार नाही. थांबा, मी बघतेच. सासूबाई, सासूबाई, हे घे चरपटी. काय रे चरपटी, घरातले सगळे कष्ट करतात तेव्हा घरात धान्य येतं आणि आयतं बसून खाणारा तू त्या साधूंसाठी हे पीठ घेऊन चाललायस तू? अगं आई, असं काय बोलतीये? चरपटी नातांसाठी भिक्षा घेऊन चाललाय. सत्यश्रवा, तुम्ही हे असे लाड करता ना म्हणून नखरे करतो तो. कोण कुठले ते साधू, त्यांच्यासाठी घरातून पीठ न्यायची काय गरज आहे? अहो सासूबाई, ते खूप मोठे तपस्वी आहेत. हे बघ, ते जे कोणी असतील ते असतील, पण घरातून पीठ न्यायचं नाही म्हणजे नाही. आजी, असू दे. तुझी इच्छा नसेल तर मी नाही घेऊन जाणार. भिक्षा ही आनंदाने आणि आदराने द्यावी. चरपटी, मला शहाणपणा शिकवू नकोस. सुलक्षणा, अगं काय चाललंय तुझं? काय एकाच गोष्टीला घेऊन बसलीयस? मलाही तेच वाटतंय. आणि असंही चरपटी काय घरातलं सगळं पीठ घेऊन चालला नाहीये. हे बघ, प्रश्न फक्त पिठाचा नाहीये. उद्या हा चरपटी त्या साधूंना घरात आणून बसवेल, तेव्हा काय करायचं आपण? आजी, नाथ कुणाच्याही घरात जात नाहीत. आणि समजा आपल्या घरात त्यांचं पाऊल पडलंच तर ते आपल्या घराचं भाग्य असेल. तू या घराच्या भाग्याची चिंता करू नकोस. आई जे बोलतीये ते कर फक्त. बाबा, मला नाही वाटत की चरपटी काही चुकीचं करतोय. नंदिनी, तू मध्ये बोलू नकोस. तुला तुझं मत कोणी विचारलं नाहीये. आई, नको मला हे पीठ. मला फक्त नाथांना भेटू दे. येतो मी. साधना कशी करावी, तप कसे करावे, नाथपंथ म्हणजे काय आहे, त्याची तत्व काय आहेत, हे शिकविण्यासाठी मी मच्छिंद्रनाथांना तुझ्याकडे पाठवत आहे. ते लवकरच इथे येतील. मला पुढेही आणखी खूप शिकायचं आहे. त्यासाठी मच्छिंद्रनाथ
आणि गोरक्षनाथ इथे येतील आणि तुझी पुढील साधना सुरू होईल. मच्छिंद्रनाथ नाथपंथाचे आद्यनाथ आहेत. शुभम भवतो. ये चरपटी, मी तुझीच वाट पाहत होतो. श्री दत्त महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण याल. मी आपल्याला प्रणाम करतो. आसन ग्रहण कर. चरपटी, मला ओळखलंस? श्री दत्त महाराजांनी मला सांगितलं होतं की सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ मला भेटायला येणार आहेत. मी आपल्या दोघांपैकी कुणालाही भेटलो नाही, त्यामुळे क्षमा असावी. पण मला आपलं नाव ठाऊक नाही. मी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ लवकरच इथे पोहोचेल. दत्त महाराजांच्या आज्ञेनेच आम्ही केवळ तुझ्यासाठी इथे आलो आहोत. मलाही आपल्या भेटीची उत्सुकता होती. आपल्याकडून मला खूप काही शिकायचंय. जालिंदर आणि कानिफ यांनी तुला जे काही शिकवलं त्याप्रमाणे तू साधना करत असशीलच. आता त्या साधनेला आपल्याला पुढील टप्प्यावर घेऊन जायचं आहे. परंतु त्याआधी एक फार महत्वाची गोष्ट आहे जी तुला पार करायची आहे. आपण जी सांगाल ती मी करायला तयार आहे. हे बघ चरपटी, तुझ्या भोवती एक रिंगण आखलं जात आहे आणि ते रिंगण काही दुष्ट शक्ती एकत्र मिळून आखत आहे. तुला ते रिंगण भेदून त्या दुष्ट शक्तींचा संहार करून पुढे यायचं आहे. एक प्रकारे हे युद्धच आहे. शुभ आणि अशुभ शक्तींचा संघर्ष आहे. आणि या युद्धात, या संघर्षात मी तुला सहाय्य करेन. तू सध्या बालरूपात आहेस म्हणून तुझ्या प्रती मी केवळ सहानुभूती दाखवणार नाही, तर तुला स्वतःचं मूळ रूप ओळखून स्वतःच्या आत्मशक्तीला जागृत करायचं आहे. तुझ्या समोर असलेल्या संघर्षाला धाडसाने सामोरं जायचं आहे. आपल्या आज्ञेनुसार मी सगळं काही करेन गुरुदेव. मी कसलेही भय बाळगणार नाही. दुष्ट शक्तींशी लढताना मी माझ्या प्राणाचीही पर्वा करणार नाही. मला हेच अपेक्षित होतं चरपटी. नाथपंथाचं कार्य अविरतपणे पुढे घेऊन जायचं आहे. आपल्या कृपेने मी ते अवश्य करू शकेन गुरुदेव. आता तू श्री महादेवांना नाथपंथीय नमस्कार कर. तो कसा करायचा हे मी तुला शिकवतो. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख
अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो